ठाणे महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांना ठाण्यातील गावदेवी परिसरामध्ये फेरीवाल्यांनी जबर मारहाण केली। या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे। 2 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे। संध्याकाळी 7:30 ते 8 वाजेच्या सुमाराला ही घटना घडली। या परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करायला पालिका उपायुक्त संदीप माळवी आणि त्यांचं पथक या भागात गेलं होतं। यावेळी 100 पेक्षा अधिक फेरीवाल्यांनी माळवी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला। विशेष म्हणजे यावेळी माळवी यांना ज्या रिक्षातून रुग्णालयात नेण्यात येत होतं त्या रिक्षाची काच देखील फेरीवाल्यांनी फोडली। या प्रकरणी एकविरा पोळी भाजी केंद्राचे मालक प्रवेश देशपांडे आणि त्यांचे वडील अशोक देशपांडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे। तर 100 ते 150 फेरीवाल्यांवर शासकीय अधिकाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणं आणि शासकीय कामांमध्ये अडथळा निर्माण करण्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर माळवी यांना उपचारांसाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। अंधकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची रोजची आमची कारवाई सुरू असते। आज कारवाई करत असताना गावदेवीजवळ जवळपास 150 ते 200 अज्ञात फेरीवाल्यांनी हल्ला केला। आज फेरीवाल्यांची जी दादागिरी आहे ती उपायुक्त माळवींवर हात उचल्यापर्यंत गेलेली आहे। या ठिकाणी आयुक्तांना विनंती आहे की यापूर्वी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर फेरीवाल्यांनी मारहाण केलेली आहे, मुंब्र्याला केलेली आहे, कळव्याला केलेली आहे, वाघ एस्टेटला केलेली आहे। अधिकाऱ्यांवर वारंवार हल्ले व्हायला लागलेत फेरीवाल्यांचे। नौपाडा परिसरात रेल्वे स्टेशन परिसर हा नो ऑकर झोन आहे, गोखले रोड पण नो ऑकर झोन आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फेरीवाले वाढलेले आहेत, नागरिकांना शिवीगाळी करतायत आणि कठोरात कठोर कारवाई या ठिकाणी स्थानिक नगरसेवक म्हणून फेरीवाल्यांवर व्हावी अशी मी या ठिकाणी आयुक्तांना विनंती करतो। आपण बघतो आहोत ठाण्यामधलं हे प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचं आहे। फेरीवाल्यांची गुंडगिरी इतकी वाढलेली आहे की पालिका उपायुक्तांना मारहाण करण्यापर्यंत या फेरीवाल्यांची मजल गेलेली आहे। संदीप माळवींना बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। या प्रकरणी 3घांना अटक करण्यात आलेली आहे। दोघांची चौकशी सुरू आहे। संध्याकाळी 7:30 ते 8च्या सुमाराला या प्रकरणात हा प्रकार घडला आणि या प्रकरणात आता पुढे काय कारवाई होते हे बघणं आज महत्त्वाचं ठरणार आहे। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊया ठाण्याला। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्यासोबत आहेत। कपिल, या घटनेला आता 12 तास उलटून गेलेले आहेत, 15 तास खरं तर उलटून गेलेले आहेत। काय कारवाई होताना दिसतीये, प्रशासनाकडून काय पावलं उचलली जाताना दिसत आहेत? नक्कीच अमोल, खूप मोठी घटना आहे। एका अशा अधिकाऱ्याला मारहाण करणं ही खूपच निंदास्पद घटना आहे आणि ज्या प्रकारे अशा प्रकार वाढत चाललेले याच्या आधी आपण पाहिलेला मुंब्रा, कळवा किंवा वाघेलाही अशा प्रकारे कर्मचाऱ्यावरती मारहाण झालेली होती आणि त्याच्यावरती कारवाई केली नव्हती, पण ती किरकोळ कारवाई असते। परंतु आता मात्र हद्दपार झालेली आहे। आपण त्याच परिसरात उभे, ज्या ठिकाणी हा पूर्ण घटना घडली तो एकविरा जो भोजनालय आहे तिथे आपण उभे आहोत आणि इथले सर्वच दुकानं बंद करण्यात आलेली आहे। इथे मोठ्या प्रमाणात पालिकेची फौज आलेली आहे आणि इथे थोड्या वेळातच तोडक कारवाई सुरू होणार आहे। तुम्ही बघू शकता की तयारी आहे। मोठ्या प्रमाणात पालिकेचे अधिकारी वर्ग आलेले आहेत, त्यांचे कर्मचारी वर्ग आलेले आहेत आणि इथे तोडक कारवाई होणार आहे। आज दिवसभर फेरीवाल्यांवरती नजर असणार आहे आणि फेरीवाल्यांवरती कारवाई करण्याचं एक ध्येय आता ठाणे महानगरपालिकेने ठेवलेलं आहे, आयुक्तांनी ठेवलेलं आहे। ज्या प्रकारे आयुक्तांची ओळख आहे डॅशिंग आयुक्त, आता आयुक्त काय करतात ह्याकडे सर्व लक्ष लागलेलं आहे। आयुक्तांची भूमिका काय ही महत्त्वाची असणार आहे, कारण की ज्या प्रकारे फेरीवाल्यांची हिंमत वाढत चाललेली आहे, थेट अधिकाऱ्यांवरती हल्ला करणं ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला चाप बसणं गरजेचं आहे, अंकुश बसणं गरजेचं आहे। त्याचबरोबर अधिकाऱ्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आता मोठी कारवाईची गरज आहे आणि त्याची तयारी आता ठाणे महानगरपालिकेने सुरुवात केलेली आहे। पहिला टप्पा इथून सुरू होतोय आणि आज दिवसभर फेरीवाल्यांवरती नजर असणार आहे। तो आज आणि उद्या असं न करता ह्याच्यावर काहीतरी मोठं अंकुश असणं किंवा काहीतरी ठोस पर्याय करणं गरजेचं आहे। नंतर असे हल्ले नेहमीच होत राहतील, या हल्ल्याचा निषेध होत आहे, पण ह्याच्यावर ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे। आता संजू जयस्वाल जे आयुक्त आहेत, जे डॅशिंग आयुक्त समजले जातात, ते काय करतात ह्याकडे सर्वांचं लक्ष लागले अमोल। बिलकुल, हे आता आयुक्त काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि या प्रकरणाचा फॉलोअप, या प्रकरणाचा पाठपुरावा सातत्याने झी24 तास करत राहील। तूर्त धन्यवाद कपिल या सविस्तर माहितीबद्दल। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।